मम्मी कशी आहेस तू आता? कसा आहे तुझा पाय? मी ठीक आहो बेटा, ठीक आहो मी. वीन बाई कशा पडल्या तुम्ही? ते घोड्याचं चित्र लावता लावता पडल्या का? आता माय बाई सांभाळून तर करावं लागत होतं काम. हो बाई, ते घोड्याचं चित्र लावत होती. म्हटलं चांगलं असते लावणं, असं ऐकलं होतं म्या, म्हणून लावलं. अन बिचारे काय करता, स्टूलून पायच घसरला माया. सांगा आता. हो ना बाई, लयच आफत आली. लयच म्हणजे लयच झालं ना. अहो सासूबाई, जरा काळजी घेत जावा. हो ना बिचारी मम्मी, काळजी घेत जाय बरं. माझ्या जीव नाही लागत मग इथं. बरं सांगा मग, तुम्ही सगळे कसे आहे, काय आहे, कसं केलं तुमचं प्रवास रत्नागिरी टू मुंबई? अहो काय सांगू सासूबाई, ही बाजल तुमच्या घरी येणार होती आराम करायला. तिला आराम पाहिजे होता. रत्नागिरीत कसं तिला सगळं कामं करावं लागते ना, म्हणून. पण काय, तिथं तुम्हाला तुमचेच कामं करावं लागले तिला, तुमचे. हो ना बाई मम्मी, सगळं मलाच कर लागते. आता हे सासूबाई माई बुडी यायले तर काहीच करता येत नाही बाई. धरून बसतात त्याचं दुखणं. माया हेच दुखते, माया तेच दुखते. आता पाय बरं, माया लग्न नव्हतं झालं तर कसं सगळं तेच करत जात. का विन बाई, आता आमची पोरगी आम्ही तुमच्या टकल्या पोराला याच्यासाठी दिली की त्याचं टक्कले पाहिलं नाही आम्ही, की तुम्ही रेसिप्या करत जा, तुम्ही स्वयंपाक करत जा 2 टाइम, तो व्हिडिओवर दाखवत जा. म्हटलं आमच्या पोरीला काही करा नाही लागेल, सगळं सासूच करते. पण इथं येऊन तर तुम्ही तर सारे अंगच टाकलं तुम्ही पुरं सुनले पाहून. अहो सासूबाई, तसं काही नाही. त्या बाजलला इथं पण आरामच असतो. आईने अंग टाकलं, अंग सोडून दिलं म्हणून काय झालं? भाऊ काका तर आहेत ना, ते सगळं करतात. विचारा, बाजलला विचारा करतात की नाही. का हो पोरी, करतात का ते काका काम? हो बाई, ते सगळंच करतात. भाजी बिजी सगळं सगळं, पोळ्या सगळं, ए टू झेड सगळं येते त्याईले. हो का बाई, मला तर कधी दिसले नाहीत ते व्हिडिओत काही काम करताना. हा शायना आहे ना माय नवरा, लय शायना आहे. त्याला माहित आहे व्हिडिओ दाखवलं तर लोक ट्रोल करतील, म्हणून दाखवत नाही तो. हो बाई, तेच तर म्हणून मी या काकाले कसे पोचतात, हे द्यायचं खर्च पाणी कसं करतात, फुकट कसं खाऊ घालू राहिले. अच्छा असं आहे का? काऊ जा बाई बापू, काम करून घेता का तुम्ही त्याच्याकडून? असं असं असं. पण आता कसं, ते थकले की नाही जरा, थोडीशी तब्येत बरी नसते भाऊ काकाची, म्हणून बाजेला तुमच्या घरी पाठवलं आराम करायला. कारण की इथं तिला स्वयंपाक करायला लागला असतं की नाही. आता भाऊही थोडं थोडंच काम करतात, पण आज आपण तुम्ही आल्या तर त्याईलेच स्वयंपाक करायला लावू. पुरं भाजी बिजी हे ते सगळं सगळं करायला लावू. घ्या विहीनबाई, चहा केला तुमच्यासाठी. भाऊ काका, मस्त दिसू राहिला ना चहा, मस्तच. आज काय काय बनवता सांगा बरं तुम्ही, माझ्या तोंडाले लयच पाणी सुटू राहिलं बाप्पा. आज आता मुगाची भाजी करतो, आलूची भाजी करतो आणि डाळ भात लावतो. हो काय, मला वाटलं करसान मटन मच्छी चिकन विकन असं काही नॉनव्हेज. नाही, आज थोडी तब्येत नरम गरम वाटू राहिली ना, म्हणून आज साधच बनवतो. बरं बरं भाऊ, जा मग लागा कामाला. एका तासात बनलं पाहिजे सगळं जेवण. तर वीन बाईले गोळ्या बिळ्या घ्या लागतात, तर लवकर बनवा. हो हो, जातो मी, बनवतो. काव शुभे ढुबे भाकर भुजे, तुले लाज नाही वाटत काय? मोठ्या दिराकडून काम करून घेत, त्याची तब्येत बरी नाही तरी दिसू राहिलं ना त्या बुड्याची हालत खराब झाली म्हणून. वय झाला आता, तू पाय ना, करत जा ना जरा, अंग हलवत जा ना. ते पोट पाय ना किती निघालं. 18 महिन्याचं पोट दिसते ते, 9 तर सडास त्याच्या वर गेलं ते आता. अहो लवकर टपकशील ना, कामं नाही केलं तर. अंकारे बिनकामाच्या नकारे, तुले उलशीक लाज नाही वाटत? ते काका त्याचं किती वय झालं, म्हणजे याच्या आधी तू सुरुवातीपासूनच त्याच्याकडून काम करून घेत असशील, फक्त त्या व्हिडिओत दाखवलं नाही. त्या दिवशी तुला चुकून दाखवून त्या तोंडून निघालं की काकाला चांगलं जेवण बनवतात, चांगलं जेवण बनवतात. तर तू आता त्याला दाखवू राहिला व्हिडिओत की रेसिपी द्यायच्या, ते
रेसिप्या नाही टाकत तर मग आता काकाच्याकडून रेसिप्या घेऊन राहिला वय शाईने. अहो आजी तुम्ही डबल आल्या का झाडलोट योजनावाले? हो हेच काम आहे माझं, जिथं अन्याय होत असेल तिथं जातोच मी. काव बाजे झाकण झुले तरणी ताठी आहेस ना चांगली, तिशीच्या अंदरचीच आहेस ना. तरी त्या म्हाताऱ्या माणसाकडून काम करून घेत. तुम्हाला लाज शरम नाही? हे तुझी माय खिकी 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 हसत राहते निरा. लाज ना शरम. बायासारख्या बाया असून माणसाला कामं करायला लावता. बरं ठीक आहे माणसं कामं करतात असं काही नाही, माणसे पण त्या माणसाचं वय पा हे पा नाही. तुम्हाला काय करायला लागतंय ते आमच्या घरचं मॅटर आहे. जा तुम्ही आजी निघा आमच्या घरून. अय शाईने जास्त येल्लावू नको, झिट्यास धरीन तू ये. मला कमी नको समजू, कंप्लेंटच करेन तुमची पोलीस स्टेशनात की इथं वृद्ध माणसाला त्रास होऊ राहिला, त्रास देऊ राहिला म्हणून भटक भवान्या आणि हात टाकला. नाही नाही आजी पोलीस नाही पोलीस नाही, पोलिसाला नको सांगू. मग जरा हातपाय हलवत जाय बहिणा, काम करत जाय जरा काम. असं थोडी म्हणतो तुला धुणे भांड कर, मेहनतीची काम कर. जरा शकत हातपाय हलवत जाय, थोडं शकत करत जाय. हाय बायला तोंडाचा बोलायला लावते. आजी तुम्ही असे शब्द वापरू नाही शकत. वापरतच नव्हती मी माझ्या अवकातीतच होती, पण तुम्हीच काम पाळलं, दिमाग गरम करून दिला तुम्ही माया. म्हणून नाही तर मला काही शौक नाही कोणाला काही बोलायचा. सगळे सांगू राहिली खबरदार जर याच्या पुढे जर माझ्या कानावर गोष्ट आली की तुम्ही त्या काकाले काम सांगू राहिले, त्याच्या मेहनतीच्या वर अंगाच्या वर सांगू राहिले, थोडीफार तर हालचाल असतेच म्हणा, पण हे तुम्ही लयच सांगू राहिले ना, डोक्याच्या वर पाणी गेलं ना. आता तर लक्षात ठेवा, नाही पोलीस आणली मी घरी तर मग म्हणजा. जातो मी आता, पण माझ्या कानावर खबर नाही आली पाहिजे सांगू राहिली.